मागे मी जात असतो ही तुझे रक्षण करीन विचार करा. आणि आज विशेष असं प्रवचन व आज विशेष असा सत होणार आहे. सत म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगणार आहे. मी तर एक श्लोक घेतला आहे पण मी आज तुम्हाला सत म्हणजे काय ह्याचा भावार्थ सांगणार आहे. सत संग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? सत संग म्हणजे कशाला म्हणतात? सत भगवान कृष्णाला अर्जुनाने विचारले तेव्हा सत म्हणजे काय आणि असत म्हणजे काय? तर भगवंत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना चांगला प्रश्न केलास. सत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे मीच आहे आणि सत म्हणजे सत्य आणि संग म्हणजे सत्याचा संग. त्याचा अर्थ असा होतो आज तुम्ही सत्याचा संग घेण्याकरता आलेले आहात. खूप तुम्ही भाग्यवंत आहात. आज सत्संग आहे म्हणजे परमेश्वराचा संग आहे. सत म्हणजे तुम्हाला सांगितलं सत म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे ईश्वर है ना. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तर तो परमेश्वर सत्य आहे आणि त्या सत्याचा संग म्हणजे सत्य संग नाही का. तर या सत्संगामध्ये आपण आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालेच पाहिजे नाहीतर उपयोग काय होईल? अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम च संचरितः मामात्म परदेशु प्रदूषणतो अभ्यसूयतः. 16वा अध्याय आहे आणि 18वा श्लोक आहे भगवद्गीतेतील. भगवंत म्हणत आहे अहंकार हा महाशत्रू आहे आपल्या जीवनाचा आणि जो शत्रू जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती तुमच्यात अजून प्रगट झाली नाही असं समजायला हरकत नाही. अहंकार बलम, बलम म्हणजे शक्तीचा गर्व असणारा. रावण जसा शक्तीचा गर्व करत होता, दुर्योधन शक्तीचा गर्व करत होता, जितके पण असुर शक्तीचा गर्व करत होते त्यांचा नाश परमेश्वराने केला. तर अहंकार बलम, बलम शक्ती गर्व असलेला अहंकार. बलम दर्पम, दर्पम म्हणजे गर्व आणि अहंकार बलम दर्पम. कामम, कामम म्हणजे कामना इच्छा. मला हे पाहिजे मला ते पाहिजे ह्याला म्हणतात कामना, कामुकता, इच्छा. जी तुमची इच्छा मला हे पाहिजे ते पाहिजे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे ही इच्छा. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः. काम क्रोध सगळ्यात महाशत्रू आहे. या क्रोधाला पहिला तुमच्यातनं काढा. जोपर्यंत तुमच्यातला क्रोध जात नाही तोपर्यंत तुमची भक्तीची सुरुवातच झाली नाही असं समजायला हरकत नाही. आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची एक सुद्धा परिस्थिती आली नाही. परमेश्वर तुमच्या स्वप्नातही आला नाही. त्याचं कारण भगवंत तिथे सांगतोय अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः मामात्म परदेशु प्रदूषणतो अभ्यसूयतः. याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये अहंकार बल दर्प म्हणजे गर्व कामना क्रोध आणि निंदात्मक म्हणजे लोकांची निंदा करण्याचा जो स्वभाव असतो माणसामध्ये नाही का. स्वभावच असतो अरे काय झालं रे अरे काय झालायचं तो कोणी झाला काय असा जे काही आपल्यामध्ये दुर्गुण असतो याला म्हणतात निंदा. शेजारच्या घरी काय चाललंय तुम्हाला काय घेणं देणे तरी सुद्धा आपण काय करतो की अशा प्रकारे त्या 6 राक्षसांना आपण ओळखत नाही. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला दुरावतो. लक्षात घ्या. एकनाथ महाराजांच्या अंगावर त्या यवनाने 108 वेळा थुंकला तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी सगळा शब्द सुद्धा काढला नाही. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. याचा अर्थ आहे की जे हे
दुर्गुण सांगितलेले भगवंतानी ते त्यांच्यात नाही, म्हणून भगवंत त्यांचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर तुमच्यातले पण हे अहंकार केले तर भगवंत तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. तुकाराम महाराजांच्या अंगावर त्या अंबानी बुवांनी किती काट्या तोडल्या तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी सगळा शब्द काढला नाही. ही ती ओळख आहे, दुर्गुण गेलेले आहे. 6 दुर्गुण आहेत आपल्यामध्ये. ते 6 दुर्गुण जोपर्यंत दुर्गुण विकार जात नाही तोपर्यंत भगवंताला विसरून जावा. पहिले तुम्ही चेक करा की मी स्वतः आत्मपरीक्षण करायचे. आपली आपण जोरावर, तुमच्या विवेकाच्या जोरावर तुम्हाला परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. या षडगुणांना तुम्हाला ओळखून आपल्यातनं त्यांना पूर्णाग्नी मिळे, समरस झाले, त्याचे नाम केले जपताहरी. तर भगवंताच्या नामात अशी शक्ती आहे की तुमचे हे दुर्गुण मात्र जळून भस्म करू शकतात. पण भाविना देव न कळली संदेह, गुरुविना अनुभव तैसा कळे. तपेविना दैवत दिल्याविना ताक, बुजेविना हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तनोपाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर पुण्याची गणना कोण करी माऊली म्हणत आहेत. म्हणून नाम तुमच्या या दुर्गुणांचा नाश करू शकतो. परंतु नाम नित्यमेव नामी ते कामी दुर्लभ लक्ष्मी बंधव तया जवळी नाही. भक्तिचारी घ्यायच्या. पण नित्य हा शब्द महत्वाचा आहे. नित्य नित्य गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. तू कोण म्हणतात मंग गोविंद ते तया, भेद नाही देवातया. आनंद गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. एखाद्याला गाण्याचा छंद लागतो तर तुम्ही त्याला किती जरी शिकवलं तरी तो दुसऱ्या दिवशी अड्ड्यावर दिसतोच. अरे बाल तो आपण किती शिकवला त्याला छंद लागलेला आहे. एखाद्याला दारूचा छंद लागतो तरी सुद्धा पाठच आपण ह्याच त्याला गाढवाला रामायण सांगितलं, उद्या मग रामाची आणि दुसऱ्या दिवशी पाठ परत त्या दारूच्या डोक्यावर तुम्हाला तो दिसणारच, कारण त्याला छंद लागलेला आहे. असा छंद परमेश्वराच्या बाबतीत तुम्हाला परमेश्वराचा लागला तर काय होईल. आनंद देवान ते काय तुमचं शरीर हे सुद्धा म्हणजे असं सुंदर होऊ लागेल आणि त्या मनाचा प्रभाव तुमच्या तनावर पडेल. तर म्हणजे तुमचं शरीर आहे, त्या मनाचा प्रभाव तुमच्या तनावर पडू लागेल. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्या मनाचा प्रभाव तणावावर पडतो. आता तुम्ही म्हणता कसं काय हे सिद्ध होईल. तर बघा, ज्या वेळेस त्या रावणाने सीतेचं हरण केलं, ज्या वेळेस त्या रावणाने सीतेचं हरण केलं, सीता आक्रांत करू लागली, वाचवा वाचवा. त्या जटायूने ऐकले ही माता माझी जानकी आक्रांत करू लागलेली आहे आणि हा चंडाळ हा रावण तिला घेऊन जाऊ लागलेला आहे. म्हणून त्याने उड्डाण आकाशामध्ये केले
आणि त्या रावणाला त्याने पकडले आणि उचलून आपटले. त्या जटायूने रावणाला उचलून आपटलेले आहे. रावणाने पाहिलं, मला उचलून आपटणार हा कोण आहे? अरे हे पाखरून मला उचलून आपटलं. आता एका पाखरू. मग दुसऱ्या वेळेस तो परत पुढत आला आणि त्याने परत रावणाला पकडले आणि परत त्याला उचलून आपटला. मग तर मात्र त्याच्या पायाची आग मस्तकात गेली आणि रावण तर रावणच आहे. आणि त्याने आपल्या ज्ञानातील तलवार उपसली आणि त्या जटायूचे दोन्ही पंख त्याने छाटून काढले. जटायू रडू लागला, डोळ्यात आसू येऊ लागले. आणि रावण जानकीला घेऊन चाललेला आहे रथामध्ये उत्तर दिशेकडे. आणि राम आणि लक्ष्मण तेथून येत आहे. आणि त्यांनी पाहिलं की जटायू रक्ताच्या थरण्यात पडलेला आहे. जटायूची त्यांनी शीश आपल्या मांडीवर ठेवले आणि जटायूच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. जटायू काय म्हणतोस? राम त्याला म्हणले, जटायू म्हणाला, माझे पंख तुटले, मला काही वाटले नाही, परंतु मी जानकीला वाचवू शकलो नाही, त्यासाठी माझं दुःख डोळ्यातून बाहेर येते. बाकी मी माझ्या शरीरावर घाव लागले म्हणून मी रडतो आहे असं नाही, तर माझी मातेला मी वाचवू शकलो नाही. आणि पहा, आपले शरीर सुद्धा मागच्या संतांनी परमेश्वराकरिता देऊन टाकले. आणि आपण आपल्यामध्ये हे गुण आहेत का? चेक करा. आपण 5 रुपये पण वर्गणी देवाला घेऊ शकत नाही. जेव्हा आपण यात्रेला ज्यावेळेस जातो, भिकारी आजूबाजूला दिसतात तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे वळत नाही. धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण फक्त कुठे शोधशी रामेश्वर, कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी, कुठे जाग फुलांनी आले बहरून, तुला पाहिले डोळे उघडून, वर्षा काळी पाऊस झाला, तुला न दिसला त्यात इशारा, काय तुला उपयोग गया दीप असून उषाशी, कुठे शोधशी रामेश्वरी, कुठे शोधशी काशी, रुद्राक्षांच्या गळ्यात माला लाविलेस तू भस्म कपाळा, कधी नगेची नांगरी हाती पिकविलेस मातीतून मोती, हाया भाग्या भगवेने सुन घरी संन्या सुनगाची, कुठे शोधशी रामेश्वरी, देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आत पुकारी, आवती भवती असून दिसेना, शोधतो जिया कशी,
तुमचा अंतरात्मा आत्मा जो आहे जीवात्मा तो उपाशी आहे, तो उपाशी आहे. त्याची जी तृप्ती आहे ती अन्नाने होत नाही, ती भक्तीने होते, ती भक्तीने होते. अन्नाने फक्त शरीर पुष्ट होतं, आत्मा नाही. आत्म्याची जी भूक आहे ती भक्ती आहे. भागवीन भक्ती भक्ती विन मुक्ती बळविन शक्ती बोलून कैसे निदैवत प्रसन्न करीत उगा आहे निवांत शिव शिवाय साय सगळे शिकवत चरणी हरी सर बसती कौन कोणी याने तर म्हणजे हरी तर तुझे धर्म करतो. आता ज्ञान देव होणे हरी जप करणे तुटेल धर्मे प्रपंचाचे. अशा प्रकारे ज्यावेळेस त्या रामाने त्या जटायूला मांडीवर घेतलेला आहे आणि राम म्हणे जटायूशी की तुला मी आता परत तुझे पंख बसवतो आणि परत तुला पुनर्वत करतो. परंतु तो जटायू म्हणाला देवा नको नको देवा, माझा शेवटचा दिस दोन झाला देवा, कारण तू समोर आहेस परमेश्वर आणि तुझ्या समोर माझा प्राण जात आहे. याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट ती काय आहे देवा, याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट ती काय आहे. असा जटायू बोलला आणि त्याचा प्राण त्याच्या शरीरातून जीवात्मा बाहेर आला आणि त्या जीवात्म्याने भगवंताचं सुंदर ते ध्यान उभे विठेवरी घर जटावरी ठेवून या असं सुंदर रूप धारण केलं त्या जटायूने. तो विष्णू दूत झाला आणि वैकुंठातून गरुड आले आणि त्याच्यामध्ये 4 विष्णुदूत होते आणि त्या जटायूला घेऊन गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी, कृपा असू द्यावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे सज खुंटले बोलणे, खुंटले बोलणे सज खुंटले बोलणे. राम कृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला, गेला वैकुंठाला, तुका गेला वैकुंठाला. अशा प्रकारे तुकोबरा वैकुंठात गेले. तुम्हाला कधी जायचं वैकुंठात? अशाच प्रकारे आपला जीवात्मा ज्यावेळेस तुमचा जेव्हा तुम्ही मरायला येता त्यावेळेस भगवंताचं जर ध्यान तुमचं असेल तर जैसी मती वैसी गती कैले लक्ष्मीपती. जशी तुमची मती आहे, जसं तुम्ही आयुष्यभर तुमच्या शेतात जे पेरलंय, शेत म्हणजे हे क्षेत्र शरीर ह्याला क्षेत्र म्हणतात, यामध्ये जे तुम्ही पेरलंय तेच अंतकाळी उगवतं. लक्षात घ्या. तुम्ही समजा संसार पेरलेला आहे तर संसारच तुमच्या ध्यानात येणार आणि हा जीवात्मा तिथेच जाणार. भरताचं असंच झालं. भरताने शेवट मुलाला पाळलं. तो खूप मोठा संत होता, खूप तपस्वी होता. अशा प्रकारे अशा प्रकारे तो खूप मोठा संत होता आणि तरी सुद्धा तो पतित झाला. पतित झाला का? कारण त्याने माताला मुलगाकडेच त्याला स्नेह दिला. म्हणून तुम्ही ज्यावेळेस मायेच्या सिच्युएशन मध्ये असाल त्यावेळेस फक्त काय करायचं? सुंदर ते ध्यान उघडते वरी कर्कटावरी ठेवूनिया, तुझ्या कास पितावर आवड निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती सर्वांनी कंठित स्तुपानी विराजित, तुझ्या कास पितावर आवड निरंतर हेची ध्यान. तुका आवडीने भागा आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको घेत करू कोणत्या गोष्टीचा फकीर नशीलचा जाणत असे सगळं जीवाचा करतो समाज. तुझं मोठी आयसिंग आहे, यशस्वी आहे, त्याच्याबद्दल आहे कौतुक तू काय संचिताचे एका जणात
हरी कृपे त्याचा नाश झाला. तुम्हाला जे पण दुखणे आहेत, आता तुम्हाला आजार आहेत, काहींना गुडघे दुखतात, काहींचं पोट दुखतं, काहींचं डोकं दुखतं, काहींना काय आहे, काहींना काय आहे, तर खूप काही लोकांना दुखणे आहेत. बरं, तर हे दुखणे का आहेत माहिती आहे तुम्हाला? हे दुखणे तुम्हाला भगवंताची आठवण करून देतात. म्हणून त्या दुखण्याचा स्वीकार करा. गुरु कुंभारांनी दुखणं ओढून घेतलं, आपले हात तोडले, दुखणं ओढून घेतलं. या गोरक्षनाथांनी, तुम्ही म्हणते गोरक्षनाथांनी सुद्धा दुखणं ओढून घेतलं. खेड्यांवर 12 वर्ष तपस्या केली. खेड्यांवर दुखणं म्हणजे कबीरदास म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुख काहे कोई. याचा अर्थ असा होतो की दुःखात तुम्ही दुःखी आहात, तुम्हाला दुखतंय, तुम्ही आजारी आहात, तुम्ही विठ्ठला मला बरा करे, परमेश्वरा मला बरा कर, तुम्ही मागे लागता. पण कबीरदास काय म्हणतात, जर तू सुखात पण, तुझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, तू आनंदी आहे, त्याच्यात पण तू जर परमेश्वराचं ध्यान केलं तर तुला दुःख येणार नाही, असं कबीरदास म्हणतात, नाही का? म्हणून दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सिमरन करे तो दुख काहे कोई. तर अशा प्रकारे तुमचं दुःख घालवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे श्रोणी ज्ञानोभ्यासात, ज्ञानात ज्ञानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागात त्यागात शांतिरनंतरम. शांती महत्वाचा शब्द आहे, शांतिरनंतरम. त्याग आपल्या त्यागच नाही आहे का? त्याग मला सांगा बरं. आपण तंबाखू खातो, काय खातो? तंबाखू खातो, बरोबर? म्हणजे आपल्यामध्ये विकार आहे. मग आपली भक्ती कसली विचार करा. 6 मुलांपैकी एक विकार आपल्या तंबाखू खाण्याचा जरी असला तरी तो विकारच, मिसरी लावण्याचा जरी असला तरी तो विकारच. लक्षात घ्या. म्हणून विकार रहित व्यक्ती म्हणजे साधू, ज्याने आपले 6 धुतले. 6 धुतले म्हणजे काय धुतले? अहंकार, परंदर्पम, कामम, क्रोध, संस्कृता, म्हणजे ज्याने आपले 6 विकार धुतले. तुम्हाला बरं व्हायचे का सगळ्यांना? कुणाला? मला माहिती सगळ्यांना रोगी, सगळे रोगी, शरीर काय नाशवानाचे रोग येतोच. कुणाला अटॅक आहे, कुणाला काय, सगळ्यांना आहेच, कमरमध्ये ते सगळे आहेच. देव असं नाही की तुम्हाला लगेच असं नाही. ते दुःख तुम्हाला कशासाठी दिलेले ह्याचा विचार. ते दुःख देवाकडे नेतं तुम्हाला, म्हणून त्या दुःखाला तुम्ही सराव करा. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे तुमचं दुःख जर तुम्हाला घालवायचं असेल तर तुम्हाला पहिले दुर्गुणाचा त्याग करा. नम्र झाला होता त्याने कोणीही आनंद. सगळं सोपं आहे. आलं लक्षामध्ये? नम्र. तुम्ही जर एकनाथ महाराजांसारखं जर तुमचं मन झालं, तुमचा कुठलाही रोग असू दे बराच होतो. पण मन तसं झालं पाहिजे ना. जिथेची फळ गेल्याशिवाय कुठे जाते? मसाला चाळल्याशिवाय जाते का? आपलं मनच आपण बदलू शकत नाही तर मनुष्य म्हणून उपयोग काय? आपल्याला मनुष्य जन्म का दिला? षड विकारांचा नाश करण्यासाठी. हे षड विकार तुमच्यातले जे 6 सांगितले ना, ते जर गेले ना, देव तुम्हाला भेटला म्हणून सांगतो. तुम्हाला सोपं सांगतोय मी. तुम्हाला जास्त माळा जपायची गरज नाही, काय करायची गरज नाही. कारण कबीरदास म्हणतात, साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच हो, ताके हृदय प्रभु आप. सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही. सत्यासारखं तप नाही आणि खोट्यासारखं पाप नाही. लक्षात घ्या. आपण किती असत्य वागतो. व्यवहारात जर तुमची
नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही बघतच नाही, व्यवहारात कळलं पाहिजे. तुम्ही देता घेता व्यवहारात. समजा आता सोडायचं, आपण दूध विकतो, दूध विकतो. एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. त्यात पाणी टाकतो, त्यात काय करतो, म्हणजे आपण आपल्याशीच खोटं बघतो का नाही? बरोबर, म्हणजे हा विकारच केला नाही. मग अशा प्रकारे ज्याचा त्याचा व्यवसाय आहे तो त्या व्यवसायामध्ये खोटं वागतो. मग खोटं जर वागलं नाही, तुम्ही जर सत्य राहिले तर तुमच्या घरात काय सांगू मी? आनंदाची डोळी आनंद तरंग. तुकारामाच्या घरात खायला नाही, पण नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण कोणी पाषाणाला पार. तर तुकाराम महाराजांच्या घरी खायला नाहीये, त्या सुदामाच्या घरी खायला नाहीये, परंतु धन्य धन्य संत सगना जत लक्ष्मी साहिता शोभे नारायण. अहो देव त्यांच्या घरी काम करतो. सर्जन कसाय मुकू लागले, मासं माळ्या सावकेचं भरपूर लागले, तर आधी सोनाला घडू भरपूर लागले, चोट्या वेळेस डोळे वळी नाम याची जमीन सैल याची शेळी आहे का नाही? आता काय काय काम केली भगवंताने, पार नीचातली नीच कामे भगवंत करू लागला, भक्ती पायी भुलला. आणि कुठलेही काम करू लागला म्हणजे याचाच अर्थ आपली भक्तीच नाही. आपण जे काय करतो तो आपल्यालाच कळत नाही, हे लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते सगळं शून्य आहे असं तुम्ही समजा. तुम्ही समजता जेवढे वाचतो, मी हे करतो, मी ते करतो, मी करतो म्हणजे कोण करत? म्हणजे तिथं काय आला? अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे असा तो हिरण्यकश्यपू म्हणू लागला का? मीच अहम ब्रह्मास्मी. संपवला देवाने केला. दुर्योधन षडविकार दुर्योधनामध्ये सुद्धा आहे नाही का? भरपूर. दुर्योधन म्हणाला जा दुःशासना त्या द्रौपदीला घेऊन ये आणि बस सगळ्याची हरण करते. दुःशासनाला 100 हत्ती जवळ, किती 100 हत्ती जवळ दुःशासनाने तिला धरली आणि भर सभेत घेऊन आला आणि ती साडी धरली आणि खेचू लागला. तेव्हा तिला वाटलं की माझे पती देव आहे. द्रौपदीला वाटलं माझे पती हे कोण आहे? गंधर्व. गंधर्व म्हणजे देव. गंधर्व एक योनी आहे, देवांची योनी. अशा खूप योनी आहे. पितृ योनी पण आहे, गंधर्व योनी पण आहे ना, पाताळ योनी आहे, नाग योनी आहे, देव योनी आहे. तर अशी गंधर्व देवता आहे. जे देव गंधर्व नाचतात वाजवतात, ते गंधर्व देवांच्या कार्यामध्ये वर इंद्राच्या दरबारात. ते गंधर्व माझे कोण आहेत? 5 पांडव आहेत. मला काय देवशासन करणार आहे? आता माझे 5 पांडव याचं म्हणजे याला संपवून टाकतील असं द्रौपदीचा भ्रम झाला. म्हणून तुकोबा म्हणतात धनदारा पुत्र जनबंधू सोय कृष्ण सर्व मिथ्या आहे जाणं शिरून दिल्या. कोणी कामाला आलं नाही. ती म्हणली आपल्या पतीला, अहो मी तुमची पत्नी आहे आणि तुमचा धर्म काय आहे? पत्नीला वाचवणं आहे. माझी कामं चाललेली आहे आणि तुम्ही खुशाल गप्प पडलेले आहात. मला वाचवा या संकटातून. त्यांनी माना खाली घेतली. मग तिने गुरुवर्यांकडे पाहिले. कृपाचार्य, बापरे मोठे गुरु कृपाचार्य, सर्वांचे गुरु. द्रोणाचार्य, शस्त्रविद्या शिकवणारा सर्वांना खूप मोठा. अशा गुरूंकडे पाहिलं आणि आचार्यांना तुमच्या समोर आज तुम्ही धर्माचे रक्षक, माझी आबरू चाललेली आहे आणि तुम्ही कुशल बसला आहात. त्यांनी माना खाली टाकल्या. कारण दुर्योधन हा फारच षड गुणांनी भरलेला त्यांना माहिती आहे. याच्यासोबत वा म्हणल्यावर काय होईल? आपल्या
मग असे दुर्योधन आपल्या घरात सुद्धा असतात, जे कुळाचा नाश करतात. एकामुळे कुळ नाश होतं म्हणून 100 कौरव मारले गेले. लक्षात घ्या, दुर्योधनामुळे. आणि अशा प्रकारे द्रौपदी क्रांत करू लागलेली आहे. आणि मग तिने त्या धृतराष्ट्राला आवाज दिला, म्हणजे राजा हा तुम्ही धृतराष्ट्र राजे, अवश्य तुमच्या राज्यात तुमचे पुत्र माझे आग्रह करू लागलेले आहेत आणि तुम्ही खुशाल गप्प पडला आहात, आज्ञा देत नाही, काय नाही. राजाचं कर्तव्य काय आहे? समाजाचं रक्षण करणं. आणि तुमच्या राज्यामध्ये एका आपला स्त्रीचं रक्षण होत नाही. तुमचीच मुलं आज राक्षस बनून माझी इज्जतीची लक्तरे करू लागलेली आहेत आणि तुम्ही कर बसले आहात. तो पहिलाच आदळा आणि त्याच्या दुर्योधनाचा त्याच्यावर क्रोध, तो पण तिकडे मान घालून गप्प पडला. अरे बापरे, धनधारा पुत्र बंधू सोय रे विशुद्ध, सर्व नित्य आहे जाणून शरण या देवाची. तुमच्या घरचे सुद्धा तुमच्या कामाला त्यावेळेस येत नाही ज्या वेळेस तुमचा म्हणजे महाभयंकर संकटाच्या वेळी हरी त्याला सांभाळी अंतर्बाह्य, बाकी कोणी त्याला सांभाळू शकत नाही. परमेश्वरच त्याला सांभाळू शकतो. कारण परमेश्वर तुमच्या पतीपेक्षा, तुमच्या बायकांपेक्षा, तुमच्या मुलांपेक्षा तुमच्या जवळ आहे. तुमचा अंतरात्माच परमेश्वर आहे. म्हणून त्या परमेश्वरावर तुम्ही प्रेम करा. या बाह्य गोष्टीवर प्रेम नका करू. 4 दिन की चांदनी पर्यायी राहते, हे तर पहिल्यापासून आपण बघतच आलोय. आणि मग त्या भर सगळ्यामध्ये तिची इज्जत झालेली आहे. आणि मग शेवट तिने सगळ्यांना आवाज दिला, पण ज्याची अपेक्षा नव्हती, ज्याची कारण तो दिसत नाही ना, लगेच दिसत नाही ना, तो तुमच्यातच आहे. पण इथे पाहिजे जातीचे येड्या गावड्याचे काम नाही. तो का म्हणे परमेश्वर आहे, चराचरात आम्ही रेडून भरलेला आहे. आणि जर परमेश्वर नसता तर त्या रेड्याच्या मुखी माऊलीने वेद बदलले नसते आणि ती निर्जीव भिंत उडवली नसती आणि चांगलं एका फुटावर बसला नसता. परमेश्वराची सर्व लीला तुम्हाला समजत कशी नाही. अशा प्रकारे द्रौपदी किंचाळली, गिरधारी 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 प्रफुल्ला झमारी. ज्यावेळेस अशी द्रौपदी अंतरात्म्यात त्या परमेश्वराला तिने आवाज दिला, तिला काही दिसेनासे झालेले आहे आणि तिच्या पुढे फक्त तो परमेश्वर आहे. तिला माहित पण नाही तिच्या शरीराचा भाग तिथे गेलेला आहे आणि ऑटोमॅटिक ती शक्ती परमेश्वराची तिच्यामध्ये संचालित झालेली आहे. तिला शक्ती आलेली आहे ऑटोमॅटिकच. आणि हा 100 हत्तीचा बळ असलेला हा दुशासन तिची चीर खेचत आहे आणि चीर वाढत चाललेली आहे. समाज पाहू लागलेला आहे. हा काय चमत्कार आहे. साड़ी में नारी या नारी में साड़ी, क्या है चमत्कारी, किसको समझ में नहीं आ रही. काय चमत्कार आहे हा कुणाला कळेल असा झालेला आहे. साड़ी में नारी या नारी में साड़ी, इतकी साडी इतकी साडी. त्या दुशासनाच्या 100 हत्तींचं बळ गळून गेलं आणि तो दुशासन पार गळाला, तो पार काढला, इतका घामाघूम झाला. आणि त्या द्रौपदीला माहित पण नाही की कार्य कोण करू लागला. अंतर्बाह्य सांभाळी आणि मागे पुढे उभे राहतो सांभाळीचा आधी आघात निवारितो योग क्षेम त्यांचे झाले. जर मारी वाटे झाली तरी धरून या, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे. पुराणी विचारून हे पुराण महाभारतामध्ये परमेश्वराचं पुराण आहे. तेच तो म्हणतो पाहणं पुराणी विचारून ये. पुराण वाचा, किती लोकांचा उद्धार झालाय असं तुकडे म्हणतात. म्हणून विश्वास ठेवा परमेश्वरावर. विश्वासाचे बळ तुकामध्ये ह्याची फळ लक्षात घ्या. विश्वास होणारच तर होणारच. अंतरात्म्यात परमेश्वराला तिने बोलवलं आणि परमेश्वराने तिला मदत केली. आणि भीष्माचार्य म्हणाला, अरे
फट बाजूला तो गळूनच पडला, खालीच पडला, तो दुःशासन खालीच पडला. भगवंताने तिची लज्जा वाचवली. लक्षात घेण्यासारखं या कथेमध्ये असं आहे की तुमचं कुणीच नाहीये, तिथं पती समोर बघतोय ना, पती तिची लज्जा वाचवू शकत नाही असं सिच्युएशन आहे. गुरुवर्य एवढे मोठे मोठे भीष्माचार्य देवता लोक कुणी तिची इज्जत वाचवत नाही, याचा अर्थ कुणी गुणाचे नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही संसार कुठला आहात काय हरकत नाही, काही हरकत नाही, परंतु संसारात सुद्धा त्या परमेश्वराला प्राप्त करता येतं असं तुकोबा म्हणतात. काहीच पैसे नाही करायचे, चिंता आवडल्यानंतर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र आहे बाबा सर्व काय या अनेक रस्ता साधन वाढत असे आणि तुकोबाची तुका म्हणे तुका सर्व शांत बदलले है ना. मग आपण कोण आवायचं शांत व्हायचं का आहे आपल्याला का. मग तर अशा प्रकारे त्या द्रौपदीची लज्जा भगवंताने वाचवली. तशी म्हणजे महत्वाचं ह्याच्यामध्ये विश्वास आहे हो, तुमच्यात विश्वास पाहिजे. तुलसीदास महाराज तुम्हाला तर माहिती आहे, तुलसीदास महाराज माहिती आहे ना, तुलसीदास संत होऊन गेले काशीमध्ये. तुलसीदास तुलसी चदले येऊ जो रसना मुखमाई खाकी घेऊ केल पितर पृथ्वीची ठेवणार. तुलसीदास महाराज ज्यांना रामाचे दर्शन झाले असे गावामध्ये सर्वत्र बातमी पसरली की तुलसीदास महाराजांना रामाचे दर्शन झाले. मग एक मारवाडी गुजराती साधू असतात ना, तर त्याने सोन्याच्या 200 मोहरा घेतल्या आणि तुलसीदासांच्या आश्रमाकडे निघाला. तुलसीदास महाराज दंडवत आ जाइए बैठिए. तुलसीदास बोले क्या बोलिए क्या आप हमारे घर आए और दिवाळी संते की घराची 2 दिवाळी असता तुम्ही आले, काय तुमची सेवा करू सांगा. नाही मी असे ऐकले आहे की तुम्हाला रामाचे दर्शन झाले आहे, तर मला सुद्धा रामाचे दर्शन हवे आहे, त्यासाठी मी 200 सोन्याच्या मोहरा आणले आहे, हे घ्या. आता तुलसीदास महाराजांनी म्हणजे तुलसीदास महाराज मला हसले आणि त्याला बोलले की धनाने जर परमेश्वराचं दर्शन होत असतं तर आज या जगातील सर्व धनाने वैकुंठात असते. या धनाने आणि तुमच्या प्रेष्टीने आणि तुमच्या कर्तृत्वाने देवाचं दर्शन होत नाही. इथे भक्तीने परमेश्वराची प्राप्ती होते. तर त्याला असं वाटलं की काय उगाच मी आलो 200 मोहरा देतोय तरी तुलसीदास महाराज असं म्हणतात. मग त्याने ती बॅग घेतली, म्हटला तुम्हाला दर्शन झालं का नाही काय माहिती, आणि तेथून तो निघून गेला. पुढे जाता जाता त्या राज्याचा एक राजा घोड्यावर चालला होता. त्याने त्या साधूला विचारलं कुठे गेला होता तुम्ही. अहो मी तुलसीदास महाराजांच्या आश्रमावर गेलो होतो आणि रामाचं दर्शन घ्यायला झालं आहे. मला इच्छा झाली की आपल्याला पण होईल म्हणून 200 मोहरा घ्या म्हटलं त्यांना. पण ते म्हणले की 200 मोहरा जर देवाचं दर्शन असं पैशाने होत असतं तर मग सगळेच वैकुंठात गेले असते वगैरे वगैरे त्यांनी त्यांना सांगितलं. आणि मला तुलसीदास म्हणाले की ह्या भाल्यावर तुम्ही उडी मारा, त्या पिंपळाच्या झाडावर चढून त्यावेळेस तुम्हाला रामाचे दर्शन होईल. मी आलो, मी कशाला थांबतोय तिथं, आणि मग मी त्या भाल्यावर उडी मारली तर मला तर डायरेक्ट मला वैकुंठात दिसेल, म्हणजे मी मरून राहील ना, भाल्यावर उडी मारला मरून राहील. मग तो राजा म्हणला तुलसीदास महाराज असे बोलले का. हो बर. मग तो राजा ठक 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 म्हणून पुढे गेला, आपल्या तुलसीदास महाराजांच्या आश्रमाकडे गेला आणि तुलसीदास महाराजांना दंडवत घातला आणि विचारलं महाराज तुम्ही असं सांगितलं की रामाचं दर्शन होईल का भाल्यावर उडी मारल्यावर. हो काय होणार.
विश्वासाचे बळ, तुका म्हणे याची बळ, विश्वास जर असला तर मिळालंच परमेश्वर. तुम्ही भाड्यावर उडी मारा, मला रामाचं दर्शन होईल, हो का? आणि क्षत्रिय समाज हा विश्वास असतो. लक्षात घ्या, क्षत्रिय त्यांना त्या राजाला असं वाटलं की आपल्या हातून किती पाप घडलेले आहेत, चला नाही मिळाला देव तर नाही, पण संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो, त्यांचा तुकोबा म्हणतात. तसं त्यांनी विश्वास ठेवला त्या तुळशीदास महाराजांवर, आणि पिंपळाच्या झाडावर तो राजा चढलेला आहे आणि त्याने उडी टाकणार त्या भाल्यावर, जय श्रीराम असा त्याने एकदम अंका हातून आवाज दिला विश्वासाने, आणि उडी टाकणार की मागून त्याचा हात रामाने धरलेला आहे. सुंदर ते ध्यान, आणि अशा प्रकारे त्याला रामाचे दर्शन झाले आहे. विश्वास, त्याने भक्ती नाही केली, त्याने भक्ती म्हणून केली होती. एका क्षणात परमेश्वराची त्याला साक्षात्कार झाला. त्याने रामाला पाहिलं, मला धरलं रामाने, बापरे रामा 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 म्हणून सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए, मुख में राम नाम, राम नाम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम जी तेरे साथ में. कधी तुम्ही कुठेही जावा, परमेश्वर तुमच्या सोबत आहे असा फील करा, परमेश्वर तुमच्या सोबत आहे असं तुम्ही अनुभव करा. आहेच तो असतोच, पण आपण या माया जाळ्यात फसतो, त्यामुळे आपल्या विचारात तो नसतो, हे लक्षात ठेवा. पण तो आपल्याकडे 24 तास तुमच्याकडेच असतो, म्हणून त्याचं तुम्ही ध्यानच केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंताचं ध्यान जर केलं तर तुमचे सर्व रोग निघून जातात आणि तुमच्या जीवाला शांती मिळते आणि शेवट तुमचा गोड होतो. आणि शेवट गोड झाल्यानंतर तुकाराम महाराजांसारखा आपण वैकुंठात जातो. आता वैकुंठात जाऊन करायचं काय असा प्रश्न तुमच्या मनात सारखा सतवत असेल, है ना? तो परमानंद आहे, तो आनंद आहे. ते भक्तीच्या खुणा तुका म्हणे चापून सांगे माझा अनुभव आहे अंगे. तुम्हाला अनुभव नसल्यामुळे त्या गुणीचा अनुभव नाही, त्या प्रेमाचा गंध नाही, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. हे पुण्य ज्ञान आहे, लक्षात घ्या. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतुतापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. तर हे जे ज्ञान आहे ते पुण्य. आता तुम्ही म्हणा महाराज एवढे बोलताय, महाराजांना परमेश्वर भेटला ना मला भेटला. 45 वेळा मला तो परमात्मा समोर घेतला. मी त्याला शिवलो सुद्धा, असं निळा परमेश्वर कृष्ण भगवान, मोठे डोळे माझ्या डोळ्यापुढे अजून आहेत. ते खूप सुंदर आहे. असं म्हणजे तुम्हाला काय सांगू, ते वेगळं आहे. तर आपला अनुभव आपल्याकडे. माझा अनुभव जसा मी माझ्या देवाला पाहिलं, जसं एखाद्याचा देव हनुमान असतो, एखाद्याचा देव तो हनुमानाची भक्ती करतो, मग हाच पांडुरंग हनुमानाच्या रूपामध्ये त्याचं कार्य करतो, त्याचं सहाय्य करतो. म्हणून माऊली म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी, देवर कोण बांधली तैसी. हा जो विठुरा आहे हा लय लटकट आहे, अनंत रूप घेतो आणि तुम्हाला फसवतो. मग कधी काली माता होतो तुमच्यासाठी, कधी हनुमान होतो तुमच्यासाठी, कधी गणपती होतो, कधी राम होतो, तर कधी देवी होतो, तर कधी काय होतो, तर कधी पुत्र होतो, नाम
आपल्या काशीमध्ये ते घड्याळ चालू आहे ना? हा. तर रुक्मिणी स्वयंवर त्या एकनाथ महाराजांनी दिले. तिथले ते विप्रवर म्हणजे ब्राह्मण समाज, तिथे धर्मपीठ आहे, तर तिथले ब्राह्मण समाज खूप आनंदित झाले. वाह, क्या देखा आपने रुक्मिणी स्वयंवर, हमको बहुत बहुत अच्छा लगा, खूप आम्हाला आवडलं, असं ते त्याची स्तुती करू लागले. बरं एकनाथ महाराज, तुम्ही आमच्या सोबत रामेश्वराची यात्रेला येणार का? अहो माझं भाग्य उद्याला आलं, मी येईन ना, रामेश्वराने मला बोलवलं तुमच्या मुखून. चला, कधी? उद्याच आहे, उद्यापासून आहे. बरं, मग काय करावं लागतं विधी? हा, त्या गंगेमधून आपल्याला हे काय घ्यावं लागतं? कावड. कावडमध्ये घालत भरून घ्यायचे पाणी आणि जायचं रामेश्वराला, आणि तिथेच आपल्याला रामेश्वराला अभिषेक करायचा. म्हणजे आपल्याला अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं. म्हणजे एक इंद्र बनू शकतो त्याने. असं अश्वमेध यज्ञाचं फळ 108 अश्वमेध यज्ञ केलं तर इंद्र बनतो. इंद्र माहिती आहे ना, ते बनतो. तर असं फळ मिळतं त्याने, म्हणून तुम्ही चला. मग त्यांनी घेतलं पाणी आणि मग ते जाऊ लागले. एका गावामध्ये दुष्काळ पडला होता, खूपच दुष्काळ पडला होता. घरात पाणी प्यायला नाही, मग जनावरांना कुठनं मिळणार. ते गाढव हमरत होतं खूप दुःखाने, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं, हमरत होतं. आणि खूप विप्र ब्राह्मण लोक जात होते आणि कोणी त्याच्याकडे बघेल असे झाले आहे. आणि मग एकनाथ महाराज आले. एकनाथ महाराजांनी त्याचा हंबरडा बघितलं, एकनाथ महाराजांचा हंबरडा फुटला. किती किती दुःखी आहे हा, अरे मग किती दुःखी आहे. आणि म्हणून त्यांना खूप दुःख झालं, ते रडू लागले. आणि त्यांनी ती जी कावड आणली होती, घागरीत पाणी होतं, ते रामेश्वराला ते अभिषेक करायचा होता, तिथे नाही, त्यांनी इथेच त्या अर्भकाच्या मुखामध्ये ते पाणी ओतलं आणि त्या गाढवाने ते पाणी पिलं. आणि गाढव कीर्तनाच्या भावनेने उठलं आणि कान उभे केले आणि एकनाथाकडे पाहू लागले. एकनाथ आनंदित झाले की कुठला तरी जीव तृप्त झाला, माझा पांडुरंग तृप्त झाला. मागून विप्रवर आले आणि म्हणले, एकनाथ महाराज, हे तुम्ही काय केलं? तुमचं फळ वाया गेलं. अहो, अश्वमेध यज्ञाचं फळ तुमचं वाया गेलं. काय केलं हे तुम्ही? काय केलं? ते हसू लागले. एकनाथ महाराज हसू लागले. अरे म्हणले, तुम्ही काय बोलताय? हा, तुम्हाला काय सांगू मी? सर्व जीवामध्ये जर परमात्मा आहे तर या गाढवामध्ये नाही का? आणि माझं पाणी रामेश्वराला पोहोचलं, खऱ्या अर्थाने पोहोचलं, लक्षात घ्या. आणि तिथे ते गाढव गायब झालं आणि तिथे पांडुरंग प्रगट झाला. आणि त्या एकनाथ महाराजांच्या गळ्याला मिठी मारली. म्हणून तुम्ही बैलांना मारू नका, गायांना मारू नका, कुत्र्यांना मारू नका. कोण्याही जीवाचा ना घडोमत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचा. नाही का? ऐकायचे तुम्ही भक्त भागवत करायला केली तर सत्य का? कोण्याही जीवाचा ना घडोमत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे, एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, है का? म्हणून कोण्याही जीवाचा तुम्ही मत्सर करू नका, तो तुम्हाला भोग भोगावा लागणार. तुम्ही आज बैलाला 4 काट्या मारल्यात ना, त्या 4 काट्याला तुम्हाला 40 काट्या बसणार आहे, तुम्हाला माहिती नाही. मग ते दुःख, मग शुगर झाला, जावा खेटा खावा, हे सगळे केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले त्याचे आयुष्य. आपण केलेली कर्म आपल्याला 100 नाही, 1,00,000 भोगायला येते. 1,00,000 जाणार कुठं? पाप केलेलं जाणार कुठं? ते कुठे जात नसतं, ते तुमच्या खात्यात जमा झालेलं असतं आणि ते तुम्हाला बरोबर मिळत असतं. लक्षात घ्या, वयानुसार ते बरोबर तुम्हाला मिळत असतं. सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सांग, आज तुम्ही जर शेती केली तर 6 महिने 1 वर्ष पूर्ण फळ मिळायला लागतात काय? है का? अशाच प्रकारे आज पाप केला ना, लगेच काय तुम्हाला शिक्षा देत नाही, त्याला कामाला आहे ते बरोबर. पण ते असं कुठं जात नाही, ते तुम्हाला मिळणारच. म्हणून लोकांना आजार आहे, कोणाला काय आजार आहे, तर कोणाला काय आजार आहे. तर तुम्हाला आजारापासून मुक्त व्हायचं असेल
तर तुम्हाला पाप करावे लागणार नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. योगीराज नित्यानंद महाराज की जय. हनुमान जी की जय. राम जी की जय. सब संतन की जय. झालेली